अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर 18 सप्टेंबर पासून आता पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी याची समाप्ती होते। तर या पितृपक्षामध्ये तुम्हाला पितरांची सेवा अवश्य करायचीच आहे, परंतु जरी तुम्ही पितरांची सेवा करत असाल तरी सुद्धा या 15 दिवसांमध्ये आपली जी देवाची जी काही नित्य सेवा आहे ती सुद्धा तुम्हाला करायची आहे। फक्त सर्वप्रथम तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे। पितरांची सेवा झाल्यानंतर कोणाशी काहीही न बोलता हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मग देवासमोर जाऊन तुम्हाला देवाची जी काही नित्य सेवा, स्तोत्र, मंत्र जे काही आहे ते करायचं आहे। अगदी या पितृपक्षामध्ये सुद्धा तुम्ही 11 गुरुवार करू शकता, जे काही कोणतं पारायण तुम्ही करत असाल ते करू शकता, जी काही नेहमीची तुमची नित्य सेवा, स्तोत्र, मंत्र आहेत ती सुद्धा तुम्ही अवश्य पठण करू शकता। उलट या 15 दिवसांमध्ये जर तुम्ही पितरांच्या सेवेबरोबर तुमच्या देवाची सुद्धा जर सेवा केली तर तुम्हाला ती अतिशय फलदायी ठरते। वर्षभर तुम्ही फक्त आता 15 दिवसच नाही तर वर्षभर सुद्धा तुम्ही पितरांची सेवा अवश्य